नमस्कार. आज आपल्यासोबत आंधळी गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखले जाणारे आपल्या आंधळी गावचे सर्वात प्रचलित असं नाव असणारं DS भाऊ काळे आणि आपले जालिंदर तात्या यांना आपण आज काय गोष्टी त्यांना प्रश्न विचारणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कारण एकच होतं की हे दोन व्यक्ती आंधळी गावातून दिल्लीला सायकलवर प्रवास केला या लोकांनी. मग या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेणार आहे, आंधळी ते दिल्ली प्रवास आपला कसा झाला आणि कधीपासून याची वाटचाल सुरू झाली. तर आपण सर्वप्रथम आपल्या आंधळी गावचे सर्वांचे लाडके प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक DS भाऊ काळे यांना आपण विचारणार आहोत की भाऊ, आपण या प्रवासामागचं तुमचं ध्येय काय, उद्दिष्ट काय आणि ह्या प्रवासाला तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? नमस्कार, मी DS भाऊ बोलतोय. तर दिल्लीला आंधळी ते दिल्ली आणि दिल्ली ते आंधळी हा जो सायकल प्रवास झाला किंवा आम्ही केला, त्याच्या पाठीमागं कारण असं होतं की 1982ला 9वी आशियाई क्रीडा स्पर्धा इंदिरा गांधींनी दिल्लीमध्ये आयोजित केलेली होती आणि ती क्रीडा स्पर्धा बघायला जाण्याचं माझं ध्येय होतं. आणि त्याच्यासाठी मी गावातली काही मंडळी, काही मुलं त्यावेळेला तरुण असे बरोबर घेऊन ते जायचं होतो. पण नेमकं त्यांनी आयत्या वेळेला मला जमणार नाही म्हणून असं सांगितल्यानंतर मी एकाकी पडलो आणि माझा तो दिल्ली दौरा कॅन्सल झाला. ती खंत माझ्या मनामध्ये तशीच राहिली. मग आता काय, दिल्लीला जायचं म्हटलं तर सायकलवर जायचं म्हटलं तर एका दुसरा कोणतरी सोबत पाहिजे. म्हणून मी बराच प्रयत्न केला. मला काय त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. पण योगायोगानं असंच आमच्या शेजारच्या एका माणसाच्या मुलाचं लग्न कराडला वारुंजी फाट्यावरती होतं आणि त्या लग्नाला आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेला जालिंदर कुंभार हे माझ्याबरोबर होते. तसं बघितलं तर जालिंदरचा आणि माझ्या अतिशय लहानपणापासूनचे मैत्रीचे संबंध आहेत. एकमेकाच्या जीवाला जीव देणार किंवा एखादा शब्द सांगितलं तर कधी मोडणार नाही असली परिस्थिती होती. आणि त्यावेळेला सगळीच माणसं कराडात गेली. आम्ही दोघेच राहिल्यानंतर परत जालिंदर मला म्हणाले की बाबा चला आपण बी भाऊ जाऊया, येऊया कराड बघून. म्हणून मग कराडात पहिल्यांदा आलो, प्रीतिसंगमावरती गेलो, त्यांना ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. गडी थोडासा अडाणी असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचं त्यांना म्हणजे उत्सुकता असायची आहे किंवा त्यांना एक वेगळं वाटायचं. आणि त्याच्यानंतर परत मग ती कराडामध्ये असणाऱ्या 4 मिनार बघायला म्हणलं दाखवूया त्यांना, म्हणून तरी तिथे गेलो. तिथं गेल्याच्या नंतर त्यांना ती दाखवलं मी, हे 4 मिनार आहेत. तर त्यावेळेला त्यांना इतकं विशेष वाटलं की ते वर बघून कधी बांधला असेल, कुणी बांधला असेल, म्हणजे त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की आपण एक वेगळ्या जगात आलोय आता, असं त्यांना एक वाटायला लागलं. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, अरे हे काय बघतोय, दिल्लीमध्ये कुतुबुद्दीन नाही बघ ना, कुतुब मिनार बांधलाय, तो जर बघितला तर तू काहीतरी करशील. तर त्यावेळेला त्याने लगेच सांगितलं की मग जायचं का दिल्लीला. आमचं 4 मिनारवरतीच जायचं का ठरलं. मी म्हटलं जायचं पण सायकलवरती जायचं. म्हटलं ठीक आहे, माझी तयारी आहे. मग तिथून माघारी आल्यानंतर आम्ही नाही, हे काय झालं, मी तिथं गेले होते भाऊ म्हणतो मी अरे हे कसं बांधलं असेल. ते भाऊ काय मला म्हणतो की इथलं काय बघतोस तू, दिल्लीच बघ. मी काय म्हणतो भाऊ, आंबा 1 रुपयाला मी कसा दिल्लीच बघणार. ते भाऊ काय मला म्हणतो, तर असं कर मी तुला कसा बी नेन, इथनं गेल्यावर 1 महिन्यानं कसा बी नेन तुला. तर मग भाऊला मी म्हणलं, भाऊ आपण मग सायकलनं गेलं तर भाऊ म्हणतो मग आधीच आमचं ठरलं होतं एक जणाचं सायकलीवर जायचं. तर एक जणाचं आधीच ठरलं होतं. तर मग म्हणतं आपण जाऊ दोघं, आहे का तुमची तयारी? तर आहे. मग तिथनं भाऊ म्हणलं मग जाऊच. मग तिथंच ठरलं आमचं 1 महिन्यानं जायचं. सांगा. तिथून घरी आल्याच्या नंतर मी एक मुहूर्त बघितला. तर 2 फेब्रुवारी 1990ला रथसप्तमी होती आणि त्या रथसप्तमी दिवशी सकाळी घरातून बाहेर पडायचं आम्ही सकाळी बघून त्या पद्धतीने जायचं ठरवलं. दरम्यानच्या काळामध्ये ते पांडेकर बुवा यांना भेटले डॉक्टर आणि ते म्हटले मग तुम्ही जात असला तर मी बी येतो. म्हटलं ठीक आहे, दोघाला तिघं झालं, चांगला विषय आहे. मग त्यावेळेपासून आमचं सगळं नियोजन करायचं चाललं. मग बुवा काय करायचं, कसं जायचं, कुठनं कसं जायचं,
थोडक्यात म्हणजे माझं मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅप रिडिंग चांगलं असल्यामुळं मला बाकीचं काय कोणाचा काय विषय येत नव्हता. पण ही अडाणी पोरं माझ्याबरोबर आहेत, ह्यांच्याबद्दल मला खूप काळजी वाटायची. आणि मग एखादा मोठ्या शहरातनं जायचं, चुकलं तर काय व्हायचं, मोबाईल नाही, कुणाला विचारायचं, कसं करायचं. मग ह्या सगळ्यातनं आपल्याला बचावात्मक भूमिका कुठली काय केली पाहिजे, कसं केलं पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गाईडलाईन मी त्यांना द्यायचो. त्यावेळेस तुमचं वय किती होतं? माझं वय त्यावेळेला 42. आम्ही सगळी 40 ओलांडून गेलेलो होतो. 40 40 नंतर. आणि ते काय 20-22 वर्षाचं आमचं वय नव्हतं. 40 ओलांडल्यानंतर आम्ही हे इतकं मोठं धाडस केलेलं होतं. आणि फक्त इच्छाशक्ती जबरदस्त असल्यामुळं आम्ही ते करू शकलो नाही. तर आज तुम्हाला सांगतो, फलटणला सातारला जरी एखाद्याला सायकलवरनं जाऊन ये म्हटलं तरी त्याचं धाडस होणार नाही. पण त्या काळामध्ये आम्ही एवढं मोठं धाडस केलं. आणि ईश्वर कृपेनं किंवा आमची इच्छाशक्ती होती त्यामुळं तिथं कुठंही आम्हाला अडचण कसलीच आली नाही. इतक्या मोठ्या शहरातनं गेलो, जाताना एका मार्गाने गेलो, येताना एका मार्गाने आलो, कुठंही अडचण आली नाही. 1 किलोमीटर सुद्धा रस्ता सोडून आम्ही फपलून गेलो नाही कुठं. किंवा कुठेही रस्त्यात आम्हाला ही कुणीकडे जाता येऊन इकडे रस्ता कुठं, दिल्लीला कुणीकडे जायचं काय, कुठं काय विचारायची वेळ आलेली नाही. दिल्ली हे नाव तुम्ही पेपरातनं, रेडिओतनं किंवा अन्य कुठल्या गोष्टीतून ऐकलं होतं? दिल्ली ही आपली राजधानी होती. आणि राजधानी असल्यामुळं काय होतं की त्या दिल्लीबद्दल किंवा भारतातल्या सगळ्या शहराबद्दलची मी बारकाईने अभ्यास केलेला होता. कारण भूगोलाच्या विषयामध्येच आम्हाला ते प्रश्न असायचा की भारताचा नकाशा काढून त्याच्यात खालील गोष्टी दाखवा. मग त्या पद्धतीने मग ती दिल्ली ही राजधानीच असल्यामुळं दिल्लीबद्दल आकर्षण होतं, ओढ होतं. आणि त्याच्या अगोदर मी 1-2 वेळा दिल्लीला गेलो होतो. मला सुरुवात लहान असतानाच फिरण्याचा एक व्यासंग होता, सवय होती. पहिलाच मुक्काम आपला कुठे झाला? पहिला मुक्काम दौंडमध्येच झाला. दौंडमध्ये. पण इथनं आम्ही किती वाजता हल्लो? 10:15 हल्लो. 110 किलोमीटर आहे दौंड इथं इथनं. जवळ मला वाटते 200-300 माणूस घालवायला जमलं असेल. 200-300 माणसं आम्हाला पोहोचवली होती. 2-3 कधीचा काळ आहे दिल्लीला जायचं? 90चा. 90. 90चा काल आहे. माणूस आम्हाला घालवायला. 200. गावामध्ये. हो, आंधळेगाव. ते त्या देवळापाशी सगळी जमली ना, आम्ही निघालो जमली म्हणलं. होती. सगळीच कुठपर्यंत घालवी ती आपल्या येताळापर्यंत. किसन मास्तरचं घर खालतं तिथपर्यंत घालवी ती. तुम्ही टाकेवाडी मार्ग गेला? टाकेवाडी गेलो. टाकेवाडी, फलटण, बारामती, दौंड, नगर असं गेलो पुढं. नगरवरनं परत मग ती कोपरगाव. पहिलाच मुक्काम आमचा कुठे झाला? दौंड झाला. काय प्रसंग काय नाही. मंदिरातच मुक्काम केला तिथं. तिथं श्रीराम मंदिर होतं दौंडमध्येच. जाता जाताच लागलं असतात. मुक्कामाची अशी परिस्थिती होती. हिथं परिस्थिती अशी होती प्रवासात मुक्कामाची. महाराष्ट्रामध्ये शक्यतो आम्ही एसटी स्टँडवरच मुक्काम केले. कारण एसटी स्टँडवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सुविधा असतात, लॅट्रिन, बाथरूम वगैरे सगळं. त्यामुळं जेवण बरोबर होतं. म्हणजे महाराष्ट्र सोडेपर्यंत जेवण पुरेल असं घरनं जेवण घेतलेलं होतं. आणि त्यामुळं काय झालं की मग जेवणाचा कुठं विषय येत नव्हता किंवा राहण्याचा कुठं विषय नव्हता. स्टँडवर राहायचं, बाथरूम, संडास वगैरे बघायचं, सायकली लावायच्या, जेवण करायचं, पाणी असायचं, झोपायचं. हाताने करून खातो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला संपलं त्यावेळेला मग आम्ही हाताने स्वयंपाक करायचो. फक्त आम्ही जे काय पथ्य पाळले म्हणजे सुरुवातीलाच की चहा कुठेही प्यायचा नाही, बाहेरचं कुठेही काय खायचं नाही, किती भूक लागलं तर कसलं. त्यामुळं आम्ही स्वतः बनवायचो आणि स्वतः बनवून स्वतः खायचो. आणि त्याचं नियोजन आम्ही असं करायचो की सकाळी लवकर निघाल्याच्या नंतर सर्वसाधारणपणे पहिल्या दिवशी आमचं 110 किलोमीटर अंतर झालं. त्याच्यानंतर दररोज आम्ही 150, 160, 165, 250 किलोमीटर पर्यंत आम्ही दररोज जायचो. आणि जिथं मुक्कामाची व्यवस्था होईल चांगल्या पद्धतीने. मुक्काम राहुरीमध्ये झाला आणि तिसरा मुक्काम शिर्डीत. लवकर गेलो, म्हटलं देवदर्शन करून आपण मुक्काम करूया इथं शिर्डीमध्ये. आणि मग सुरुवातीला भाऊंचं तर ठरलं होतं दिल्लीला जायचं. तात्या तुम्हाला भाऊंनी सांगितलं आपल्याला दिल्लीला जायचं. तुमच्या घरची परिस्थिती कशी? करता पुरुष तुम्ही. घरची परिस्थिती अशी होती, आम्ही तर ठरलं आमचं 1 महिन्यानं जायचं. मग महिन्यानं पुढे ते रक्तसप्तमीचं उपास येत होतं. उपास सोडायचं बायकांचं असतं त्या 7 दिवसात. उपास सोडायचं, पोळ्या खायच्या, हालायचं. पण ती आदली दिवशी काय झालं होतं, ते हेच झालं होतं जायचं. ते ह्यांना ते इलेक्शन कुठलं आलं ती कोण? वाघोजी काका. माझा वाघोजी काका ते काय म्हणलं, हे एवढं भाऊ एवढे इलेक्शन होऊ द्या, ते तुम्हाला कशाने पाठवतो म्हणलं? विमानाने. भारत परत विमानाने तुम्हाला तिकीट काढून भारत परत. मग आता ती झालं की
होय म्हणते झालं, समज झालं, रहीत झालं. मग तिथनं आम्ही इथं आलो घरी. आता घरी आल्यावर आमच्या मालकीणीचा स्वयंपाक चालला होता, 2 मालकीणी आम्हाला. बर. तर त्यांना म्हणलं आता काय स्वयंपाक करू नका तुम्ही. ते म्हणल्या का? तर नाही म्हणलं अशा असं रहीत झालं. ते एवढं इलेक्शन होऊन जायचं म्हटलं. तर आमच्या मालकीनी काय म्हणल्या की असं करा का तुमचं 2 महिने चाललंय दिल्लीला जायचं. तर तुम्ही असं करा की 1 महिना 2 महिने आपलं कुठेतरी निघूनच जा. बर. मग आमचं ठरलं हा. की अचानक म्हणलं जायचं का दोघं, तर जाऊया म्हणलं. तर परत काय म्हणलं भाऊच तरी विचारू म्हणून भाऊकडे गेलो. तर भाऊ म्हणलं जायचं तर जायचं. मग तिथंच भाऊच्या त्याचं आमचं ठरलं जायचंच म्हणून. मग किती वाजता हलायचं होतं? 7 वाजता. मग 7 वाजता आम्ही हललो. आम्ही हल्ल्यावर जवळजवळ 10 वाजल्यात आम्हाला देवीचं तर. तर तिथे एक मला वाटतं 200 माणूस जमलं असेल तुम्हाला घालवायला. आम्हाला घालवायला. मग कोणी 5 दे, कोणी 10 दे. म्हणजे असं तुम्हाला गावातल्या लोकांनी मदत केली. मदत केली गावातल्या लोकांनी. किरकोळ म्हणजे करतो मदत. अगदी गावाच्या बाहेर आम्हाला घालवायला आलं. हम्म. मग पहिलाच मुक्काम आमचा कुठे झाला 10 वाजता दौंड. आता दौंडला मुक्काम झाला, तिथून भाव सांगा पुढे काय झालं? पुढं काय झालं की पहाटे उठलो. माझं मी अगोदरच सगळं नियोजन केलं होतं आणि इतक्याला आमचा प्रवास करायचा आहे, तोही सायकलवरच करायचा आहे. तर अनंत धोके आहेत त्याच्यामध्ये आणि त्या धोक्यातनं सही सलामत आपल्याला प्रवास पूर्ण करून ही सगळी जोडी माघारी व्यवस्थित आणायची आहे. ही आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टीने ह्यांना सगळ्या सूचना मी इथं घरी गावातच दिलेल्या होत्या की चुकलं तर काय करायचं. चुकलं तर म्हणजे आम्ही लय झाडानी म्हणजे आम्हाला त्यांना काय वाचायला बी येणार काय नाही. करायचं? मग तिथं लय समजा बरं एखाद्या त्या टायमाला कळत नव्हतं. आता वाईट तरी हुशार झालो म्हातारा व्हायची. म्हणजे पण तरी त्या टायमाला तात्यांना काही माहित नसताना तात्या भाऊंच्या विश्वासा आपल्या नाही विश्वासापेक्षा जसं मला कळतंय का नाही, माझ्या आधी बी आई वडील बी यांच्यातच होती दारा ही काढायला. आणि त्यातनं मोठं माझं बी जवळजवळ मी लग्न वस्तू तकडेच होतो त्यांच्यात भाऊंच्या. इतकी आमची परिस्थिती नव्हती, इतका विश्वास होता माझ्या. तर ह्या सगळ्या सूचना म्हणजे धोके आपण कसे टाळायचे. आता विषय असा होता की शहरं मोठी आहे, ती धुळे आहे, ग्वाल्हेर आहे, इंदूर आहे, इकडं जयपूर आहे, दिल्ली आहे किंवा मथुरा आहे, गोकुळ आहे, पुन्हा आणखीन आग्रा आहे. अशा ठिकाणी जर यातलं एखादं चुकलं तर आमचे डीएस भाऊ कुठे आहेत म्हणून कुणाला हे विचारणार, कुठं जायचं ते सांगता येणार नाही, बोलता येणार नाही. म्हणून त्याच्यासाठी मी त्यांना एक कल्पना अशी दिलेली होती की चुकला की प्रत्येक शहरामध्ये एसटी स्टँड आहे. त्या एसटी स्टँडवरती तुम्ही एसटी स्टँड विचारत जायचं, डीएस भाऊ विचारायचं नाही, एसटी स्टँड कुठं आहे ते विचारायचं. आणि तिथं गेल्याच्या नंतर गाड्या जिथनं बाहेर पडतात त्या गेटवरती तुम्ही थांबायचं. तुम्हाला शोधायचं काम बाहेर पडतं तिथं मी तुम्हाला शोधायचं काम करीन. अशा पद्धतीने सूचना दिल्या. परत मग एखाद्या आजारी पडलं तर काय करायचं किंवा काय काही गोष्टी अशा आहेत त्या की ह्याचं हे दुखतंय रोज म्हणायचं, माझं मांडी दुखते, माझी कंबर दुखते, माझं अमकं दुखते. मग ते काय मग ते जुडतात. मग ते रॉकेल घ्यायचं चोळायचं. तुम्हीच गुडघे चोळायचं. ती परत मग त्या आपल्या हे ग्वाल्हेरमध्ये हे आपल्या इंदूरमध्ये तसलीच परिस्थिती. त्याच्यानंतर परत पुढं रस्त्याने बी तसलीच परिस्थिती. मग ती एक दिवशी मला आलं वैताग आल्याच्या नंतर परत मी त्यांना म्हणलं, मला काय म्हणलं तुमचं रोज एक म्हणतोय हे दुखते माझं ते दुखते, ह्याला राखेल ना तोडला त्याला ते आमकं तोडला, तुम्ही का बडव्यानं म्हणलं एक दिवस तरी म्हणला का भाऊ तुमचं कुठं काय दुखतंय का? काय तुम्ही मला रोज सांगताय माझं इथं दुखतंय तिथं. तर त्यावेळेला जालेंद्र म्हणला ते समर्पक आहे उत्तर, म्हणजे ते ऐकण्यासारखं आहे. तर तो काय म्हणला, अहो भाऊ आम्ही तुम्हाला नाही म्हणलं तुमचं कुठं दुखतंय काय, पण आम्ही म्हणला झोपताना रोज परमेश्वरला प्रार्थना करतोय, आम्हाला काय बी होते पण आमच्या भाऊंना काय होत आम्हाला काय झालं तर भाऊ आम्हाला वाचवतील. भाव जर पडले तर आम्ही काय करणार. भाऊ आमच्यापेक्षा कसं होतं, त्यांनी कसलाही काम धंदाच केला नव्हता. मला काय वाटत होतं की भाऊचं कामच नाही यात, म्हणजे वाट्यानं वाटत होतं. भाऊला हिथं अर्धी ते 3 कोरा भाकरी संपत नव्हती. मग हिथं आम्ही 2-2, 3-3 खायचो त्या टायमाला. पण वाटेने गेलं लागल्यावर तिथे गेल्यावर मग काय आम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक सकाळचा स्वयंपाक
17 ते 18 असलेल्या गोळ्याच्या चपात्या कराव्या लागत होत्या आम्हाला. 17-18 नाही, एक दिवशी 27 चपात्या खाल्ल्या होत्या मी तिथे. हो, हो. स्वयंपाक कोण करायचं? हीच ठीक आहे, स्वयंपाकाला आम्ही ही दोघेजणी. ही ती दोघं एक आम्ही बरं का, दोघेजण स्वयंपाक ही करायचो. स्वयंपाकाला ती सकाळचं भांडी बिंडी घासणार आणि उठायचं. माझ्याकडे बाहेरची कामं सगळी बाहेरची म्हणजे ह्यांच्या घरी पत्र पाठवायचं, आपल्या घरी पत्र पाठवायचं, पत्राशिवाय मार्गच नाही. तुम्ही पत्र तिथून मी इकडे हो पाठवायचं. हो हा, मग जाऊन नाहीतर नव्हतं. अहो नाहीतर मग इकडे महिनाभर तिकडे लोक येत काय करणार, निदान कळणार तरी बाबा काय आमच्या ठिकाणी कुठं आहे ती. आहे हा त्या? तर बरं का, सकाळचं उठायचं तांबडं फुटताना म्हणजे त्या टायमाला 5ला 4च्या दरम्यान आम्ही उठायचो. जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत, दिसत नाही तोपर्यंत सायकली हातातच धरून चालायचं. बरं. दिसायला लागलं मी तिथनं मोर सायकलीवर बसायचं. मग कुठे वडा हे आल्यावर मग तिकडे संडास करायची, तिथंच तोंड धुयाचं आणि जे निघायचं की मग चांगलं कुठेतरी आसरा बघून मग स्वयंपाक करायचा. 10च्या पुढे जिथं पाणी दिसेल तिथं तिथं थांबायचं. स्वयंपाक करायचा. मग कुठे बी दिसू द्या, मग तिथं स्वयंपाक करायचा. मग आम्ही दोघ जण स्वयंपाकाला, मग भाऊनं काय करायचं, त्याने कुठेतरी बघायचं आसपास पाणी आंघोळीला. मग आंघोळ करून भाऊन यायचं. तोवरपर्यंत आमच्या चपात्या व्हायच्या. 17, 18, 20, 22 चपाती लागायची. तिघात? ती गाठी बी असलेल्या गोळ्याची आणखी. बर. ती भूक त्रास लागायची. लय लांब जायचं, लय जवळ भूक जायचं. लय खाण्याचं प्रमाण इतकं वाढलं. ते जाताना मला काय म्हणतात, मला किती लागतं या, मला किती 2 प्लेट तर भाकरी दिवसाच्या. हा. पण 6-7 चपात्या खायला लागला आमच्या मोहर अर्धी जास्तच. होय. ए- ए- इतका हार वाढला बरं का सगळ्यांचाच. 150 किलोमीटर जायचं म्हणजे काय सोड, सकाळचं त्या उजळाचं. चपात्या बरोबर त्याच्या केळं म्हणजे तकडली केळं असलीच फणी येत होती. बरं. राप्या एक केळं असत. हा. मग ती 5-6 केळं याची वाटतीला त्या चपात्या बरोबर 6-7 चपात्या खाऊन 3-3, 4-4 ती केळं खायचं. आणि एवढं मोठं बघूच कालवणाचं ती बी पुरायचं नाही, शेवटी पुरायचं नाही. चाटून पुसून जायचं. पुरायला नाही. होय. त्यामुळे कसं झालं की हे जे बऱ्याच ठिकाणी कसं झालं की महाराष्ट्रात जोपर्यंत होतं तोपर्यंत जेवण पुरलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात जाताना तुम्हाला देवदर्शन कुठली केली? शिर्डीचं केलं फक्त. दुसरीकडे जास्त देवदर्शनाच्या कुठे भानगडीत पडलं. शिर्डीत आपण ती आता शिर्डीला कधी गेलाय का तुम्ही? गेलंय. आता फार गर्दी आहे. आपण त्या पिपळाचं झाड का काय त्याच्या खाली झोपलो होतो. त्यावेळेला नव्हती गर्दी म्हणजे एवढी. दारातच काय नव्हतं. उघड्यावरती झोपलो होतो. आता मुगी फिरायला वाट नाही तर इतकं माणूस आहे जत्रा. शिर्डी मार्गे तुम्ही गेला, शिर्डीत पहिलं देवदर्शन. कुठल्या मार्गी गेले? शिर्डीतनं गेलो बरं का. शिर्डीतनं गेल्याच्या नंतर परत मग दुसरा मुक्काम आमचा ते ह्याला झाला मध्य प्रदेशमध्ये. आणि ग्वाल्हेरला. ग्वाल्हेरला 5वा मुक्काम झाला. शिर्डीने गेल्यावर आपण धुळे मालिकावर धुळ्याचा मुक्काम झाला. आणि धुळ्यातनं पुढे महाराष्ट्रातनं बाहेर गेल्यानंतर सांगतोय मी, महाराष्ट्रातनं बाहेर गेल्याच्या नंतर त्या सातपुडा पर्वतामध्ये एक हनुमान मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये आमचा मुक्काम झाला. आणि तिथनं परत सातपुडा पर्वत मध्ये एकच पर्वत नाही, त्या रांगाच आहेत त्या. तिथं सह्याद्रीच्या रांगा आहेत तशाच. सारे ते जंगलच. कसं वाटलं तुम्हाला ते जंगल? नुसतं काय भयान वाटायचं. एक नंबरचं तिथे गाव वाटायचं. घराकडे वाटत अजिबात नाही. मग नुसता रस्ता दिसायला पोरांवर बघ लागलं तर काय दिसत बघ. घराकडची आठवण येत होती. कशाला यायची घराकडली आठवण? घराकडची आठवणीचं कसं व्हायचं माहिती आहे का? कशाला येते आठवण? तिथनं पुढं म्हणजे चालत गेल्यासारखं आहे. ते आपले महू आंबेडकरांचं जन्मस्थान महूला गेलो. महूवरून परत मग इंदूरला गेलो. इंदूरमध्ये ते अन्नपूर्णा मंदिर. हिरीव गेलो स्वयंपाक करायला. अशा वस्त्या होत्या. सांगितलं चालतं का? सांगा. अशा वस्त्या होत्या. आणि आम्ही एका हिरीव गेलो स्वयंपाकाला. आता स्वयंपाकाला म्हणजे मोहर अंडीच लागली होती नाही का, वरती आग चढले की ती म्हातारी नाही का आपल्यापाशी आली स्वयंपाक करताना. आता स्वयंपाक करताना एक म्हातारी आली. आता तिकडे हे असल्या चपात्या कधी बघितल्याच नाही त्यांनी. मग ते आम्ही लाटीत होतो. तिला असंच कौतुक जे वाटलं ते बिचारीला म्हातारी होती. तर बाबा म्हणली मी वाईट चांगली असती तर कायम तुमच्या बरोबर आली असती. इतकं मला तुमचं कौतुक वाटतंय. मला म्हणली एखादी चपाती देता का त्यातली खायला? तुम्ही म्हणले एक काय? मग 2-3 चपात्या मी दिल्या त्याला. तर म्हणली आता इथनं म्हणली आता बाउंड्री लागेल तुम्हाला. तर माणसं इथनं मोर म्हणली खतरनाकच माणसं आहे ती. पर तू मामासारख्याला काही करीत नाही.
की त्याच्या मार्गाने ते हेच लागलं नाही का. नाही, मध्य प्रदेश लागला. मध्य प्रदेशच्या पुढे गेल्यानंतर चंबळचं खोरं होतं. चंबळच्या खोऱ्यातनं परत पुढे गेलो ना मग ती आपण. म्हातारी मग काय राजस्थानच्या राजस्थानच्या तिथं ती हा भेटली. राजस्थान म्हणजे मोठं सांगा आधी चंबळच्या खोऱ्यात काय झालं? काही नाही, निवांत गेलो, निवांत, कुठं काय डिस्टर्ब मग होणार. ते राजस्थान मध्ये ती म्हातारी काय म्हणते आता इथनं मोरू म्हणजे राजस्थान लागत तुम्हाला. म्हणजे मध्य प्रदेश मधनं राजस्थान राजस्थान. हा तर तीच म्हातारीच म्हणतो ती इथनं मोरू मध्य प्रदेश राजस्थान लागत. राजस्थान मध्ये म्हणली शस्त्रलय प्रत्येकाच्या गाड्याला म्हणजे तुम्हाला ते रायफल नद्या पडेल बर. तर तुम्ही भिवू नका ते तुम्हा आम्हासारख्याला काही करीत नाही. ते कुठल्या भाषेत त्यांच्या ती भाषेत? नाही, हिंदीतनं सांगत होती ती ती. हिंदीत सांगितली होती बरं तर ती तुम्हाला हो. मराठीत सांगतोय मला येतच नाही हा, हा, हिंदी बर. बोलायला. कसं काही भाग असा आहे बरं का तिथं, की अतिशय दुर्गम, अतिशय मागासलेला, आणि मग सरपंच म्हटलं तर तो घोड्यावर मला नेणार, कळती. बंदूक कांद्याला लावून, पण बोलायला येत नाही. म्हणजे असली परिस्थिती. तर असे काय लोक, पण आपण व्यवस्थित राहिलो तर आपल्याला तसा काही विषयच नाही ना. बऱ्याच ठिकाणी आम्हाला धर्मशाळेमध्ये स्वयंपाक सुद्धा करू दिला नाही. तुम्ही करा, आम्ही देतो तुम्हाला सगळं काही ती मध्य जेवण. प्रदेशात मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात, हरियाणामध्ये बी तसंच, बऱ्याच ठिकाणी तसंच. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र सोडला, महाराष्ट्रातून मध्य मध्य प्रदेश प्रदेश, मध्य प्रदेश तुम्ही राजस्थान राजस्थानमध्ये गेलो. मग त्यांना ते हापशीला गेलो त्या टायमाला मी त्या हापशीला हात लावला. ते अशी जी बिचारी बुजली नुसतं डोंगर आणि लय इतकी तरी माणसं इतकी तुम्हाला सांगतो काय इतकी मध्ये प्रदेश. मग तिथं आली ती ते हापासलं का ना हापासलं ते नळ पाक साफ केला आणि झाले काय बरोबर म्हणजे साफ सुथरा केला नाही. शिवड्याबद्दल तिला जरा राग आला ना, राग आला. नळाला शिवड्याबद्दल. आता काय त्याला म्हणायचं तर आपल्याला गरज आहे. मग आपण हल्लो आणि पुन्हा ते बोलली काहीतरी मला हिंदीत नाही अडेले म्हणते काय करायचं तुला ते मी म्हणतो मला पाणी पाहिजे. मग ते पाणी माझ्यापाशी काय ते बघत होतं त्यात सायकल झाली पंक्चर. मग तिनं त्याच्यात पाणी ओतलं आणि मग ती बघत घेऊन मी सायकल बशी गेलो आणि पुन्हा ते म्हणजे मग मला ते हिंदी कळतच होतं. पुन्हा गेलो तिच्यापाशी थरथर अंग कापून काय दुसरीकडे आहे आपण मारलं फिरलं म्हणजे काय गेलो थरथर कापत ठेव. मग ते घेतलं ना ते पाणी तिच्याकडे पुन्हा त्यांच्यापाशी आलो यांच्यापाशी परत पंक्चर काढले आम्ही तिथं. मग एवढा जे मोठं हवे चाललं पण हवे नुसतं आम्हाला बघायला साईडपट्टीच आम्हाला चालायला इतकं मी वाहन करीत होतो पोलीस वाहन आहे. मग ते साईडपट्टीवर चालताना ते खरडून गेलेलं त्या बाबळीला काटे पडलेलं त्याच्यामुळे आमची सायकल पंक्चर व्हायला. मस्त मोठा रोड फक्त बघायलाच आम्हाला नाही तर चालायला आम्हाला ती साईडपट्टी. रोड तरी कसं होतं? रोड चांगले होते. रोड चांगलं होतं. म्हणजे हायवेनच गेलो ना, मग सगळेच हायवे आता ते मुंबई आग्रा रोड होता तो अतिशय चांगला. म्हणजे आम्ही त्या रोडनं ग्वाल्हेरपर्यंतच गेलो. ग्वाल्हेरवरनं परत टर्न घेतला, आम्ही उज्जैनला गेलो. म्हणजे उज्जैनवरनं राजस्थानमधनं आम्हाला रस्ता बदलून आम्ही काय गेलो तर जाताना एका बाजूनं जाऊ, येताना एका बाजूनं, तेवढंच परिसर आणखीन बघायला गावेल. तर तिथनं उज्जैनमधनं निघालो. आदनं मधनं आम्ही जात होतो पण इतकं भाव हुशार 1 किलोमीटर सुद्धा रस्ता नाही चुकलो. आदनं मधनं बी जात होतो जंगलातनं रस्ता 1 किलोमीटर सुद्धा चुकला नाही. आपण इथले इथं जरी गेलो तरी चुकतोया. 1 किलोमीटर रस्ता नाही. आदनं मधनं म्हणजे पाऊलवाट असते की नाही, पाऊलवाट असते. पाऊलवाटीनं आम्ही अर्धा दिवस जंगलातनं प्रवास केला. जंगलातनं तर त्या मध्य प्रदेशातच त्या ह्याला निघालो आम्ही. कुठं आपलं ते तर जंगल सगळं आणि नर्मदा पास करून आलो होतो. तिथे एक आश्रम होता, त्या आश्रमात मुक्काम केलता आणि तिथून परत खांडव्याला येत होतो. तर खांडव्याला येत असताना लांब न जाण्याच्या पेक्षा म्हणलं शॉर्टकट न जाऊया, जवळ आपण निघू, थोडस पाय वाटणच गेल्यासारखं होईल. पण सायकलवरनं उतरणे भानगडच नाही. 35 दिवस प्रवास केला. तंबाखू उभं राहूनच खाल्ली, बसून तंबाखू 35 दिवसात खाल्ली कधीच नाही. सायकल टिकवायची आणि अशीच खायची, बसलोच नाही. बसलो तेवढं कुठं
फक्त स्वयंपाक करण्यापुरता नाही ते संध्याकाळचे सकाळचं स्वयंपाकाच्या वेळेस बसतोच की आपण, पण प्रवासात काय येळ नाही अशीच खायची इथे सायकल. तर तिथून एवढी जिद्द होती तुमची. हो एवढी जिद्द. नाही ना त्याच्यावरती अंतरच कव्हर होत नव्हतं ना. होय ना. नाहीतर गेला चहा प्याला बसला तिथं अर्धा तास, कुठे गेला तिथं झाडाखाली सायकल लावल्या त्या बसला तांबोकात गेला अर्धा तास, मग ते कवर का होणार ते भानगडच नाही. तर एकदा बसलं का नाही तुम्हाला सांगतो बरेच दिवस असे गेले त्याच्यातले की सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही सायकलवर झालेत. होय. हो दोन्ही वेळी. आणि मग ग्वाल्हेरवरनं हे आपला इंदूरवरनं आम्हाला एक एक ठिकाणं गावायलाच 12 आणि 1 वाजत होती. 12 तरी वाजायच्या. चांगल्या ठिकाणं जायचं त्याच्यावर कुठे मुक्काम तरी कुठे करायचं. ह्या गावात गेलं नाही ह्या गावात नाही मोठ्या गावात तुमची सोय आहे. काय म्हणायची? नाही आपल्याला आश्रमशाळा तरी पाहिजे ना हो. झोपायला कुठेतरी किंवा ठीक आहे. निवांतपणे. मग काय काय वेळेला मग वेळ व्हायचा आपण ठरवलंय 11 समजा, आणि 12 मग वाजायचे. त्यामुळे अंतर वाढायचं ना. 160-65 किलोमीटर बी जावं लागायचं. मग तिथं ज्या वेळेला आपल्याला सुरक्षित जागा वाटेल त्या ठिकाणी मुक्काम करायचा. मग अशा पद्धतीने आणि बऱ्याच ठिकाणी कसं झालं की आम्ही आश्रमातच 12 मुक्काम केला. वाजल्यापासून पुन्हा स्वयंपाक करायचा. मग किती वाजणार झोपायला? एका दिवशी मग व्हायचं 4ला तसं. 5ला तर उठून आणखी ताटच. आता तुम्ही राजस्थान मध्ये गेला, राजस्थानचा प्रसंग सांगितला तुम्ही. राजस्थान नंतर कुठल्या राज्यात गेला? राजस्थानमधनं हरियाणामध्ये गेलो. हा हरियाणामधनं परत मग ती दिल्लीची बाउंड्रीज लागते ना तिथं. हरियाणामध्ये अनुभव कसा आला? हरियाणामध्ये काय झालं माहिती आहे का की राजस्थानमध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो पहिल्यांदा काय केलं की ह्याच्यातनं आपल्या ग्वाल्हेर हे आपल्या इंदूरवरनं उज्जैनला आलो. उज्जैन मध्ये महाकाली मंदिरामध्ये म्हणजे जिथं आपला कुंभमेळा भरतो कुंभमेळा भरतो त्या ठिकाणी मुक्काम केला. आणि तिथनं परत मग निघालो दुसऱ्या दिवशी. धारवाडवरनं पुढे गेलो टोक बुंदी असं करीत करीत जयपूरला. तर जयपूरला पोहोचणार होतो तर साधारणपणे 5 वाजता पावसाला सुरुवात झाली. मग पावसात भिजत भिजत भिजतच आम्ही जयपूरचं स्टँड गाठलं. आता कुठं रात बी झाली आणि पाऊस बी येत होता. तिथेच मग त्या स्टँडवरती परत मग आम्ही थांबलो बराच वेळ थांबल्यानंतर परत मग आता स्वयंपाक केला पाहिजे. मग आता गर्दी आहे सगळं आहे. मग तिथं जे सिक्युरिटी होती त्यांना मी विचारलं म्हटलं असं असं आहे आम्हाला स्वयंपाक करायचंय जेवायचंय. तर मग म्हणले इथं नका करू. मग त्यांनी आम्हाला आडुशाची जागा दाखवली त्या स्टँडवरच. म्हणले इथं स्वयंपाक करा जेवण करा इथं झोपा. आम्ही स्वयंपाक केला जेवलो झोपलो. रात्रभर पाऊस उघडला नाही. रात्रभर पाऊस उघडला नाही. परत मग 11-11:30ला कसा तरी पाऊस कमी झाला. आता म्हटलं त्या दिवसाचं आमचं म्हणजे अंतर कमीच झालं ना. मग तिथनं निघालो बारीक 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 येतच होतं. मग जयपूर सोडून ज्या वेळेला बाहेर गेलो ते वातावरण ढगाळ गार हवा सगळं बोलायचं का. मग त्या साई मंदिर मुक्काम केला. म्हटलं आता ही काय सोसणार नाही यांना. एखादा आजारी पडल्यावर काय करायचं म्हटलं हिथंच मुक्काम करू. मग पाणी बिणी होतं हाऊस होता हाऊस बी होता कपडे बिपडे धुतली जरा खराब झालेली. आणि तिथं परत मुक्काम स्वयंपाक केला जेवलो मुक्काम केला झोपलो. दुसऱ्या दिवशी निघालो तर VP सिंग पंतप्रधान होते. तर त्यांचा दौरा त्या वखत इलेक्शन लागलेलं होतं. आपल्याकडे होतं तसं तिथं बी होतं. तर ते सगळा पोलीस बंदोबस्त होता रस्त्याने. पंतप्रधानाचे येणार म्हटल्यानंतर कुठेतरी कार्यक्रम. मग तिथनं ते हरियाणातच. हा मग तिथनं परत मग कटपुतली म्हणून ते एक हायवेला म्हणजे तालुक्याचं विधानसभा मतदारसंघ आहे तिथं त्यांचा कार्यक्रम होता. तर तिथे एक रस्त्याच्या कडेला मोठं हनुमान मंदिर होतं. म्हणजे 1-2 एकरावरती त्यांचा पसारा होता. मला म्हणलं इथं आपली मुक्कामाची सोय होईल. मग तिथं आम्ही मुक्कामाला बाहेर थांबणार मी आपलं चौकशी करून येणार. तर म्हणलं मी 3 जण आहे. तर मग म्हणलं हे ठीक आहे. मग ह्यांची सगळी व्यवस्था करायची आपल्याला. मग ती गेलो आतमध्ये. मग ती परत ते माणूस आला. तिघांना 3 बेड दिले पांघरायला रजाया वगैरे. जेवणाचं कसं काय तर म्हटलं हाताने बनवणार. म्हणले काय बनवू नका आम्ही तुम्हाला जेवण देऊ. मग त्याने ती जेवण बिवण दिलं. आम्ही जेवलो आणि रजाया वगैरे दिले त्यामुळे शांत झोप लागली. थंडी वगैरे वाजली नाही. सकाळचं लवकर निघालो. धुकं प्रचंड पडलं होतं हरियाणामध्ये. हा त्या कठपुतली हरियाणामध्ये. तसल्या त्या धुक्यात आम्ही निघालो. इतक्या वेळी काही दिसत नव्हतं. आणि ट्रक जरी पुढून आला तरी लाईट एवढीशी दिसायची. अशा अवस्थेत आम्ही 7-8-10 किलोमीटर गेलो. पण थंडी काय आवरणा. मग रस्त्याच्याकडे सायकली उभ्या केल्या. तिथं सगळा गोळा करून जरा शिकूया म्हटलं.
तिथे जरा सकाळी इकडे रात्री का पेटते पेटते वेळ जाऊ. कॅन्ट होतं आमच्याकडे राखेल ती रात्री ती ओतून- ओतून आम्ही पिटवत होतो ते बी गेलं ते बी कॅन्ट बी गेलं समजा कॅन्ट बी गेलं वर ते एक शेजारी माणूस होतो वर तालीवर रस्ता सोडून तिथकडे पळत आलं आणि त्यांना ते भ्या वाटलं ना आम्ही कुठली आहे कसं आहे ते नेमकं ते आलं त्यानं ते चगाळ बिगाळ गोळा केलं त्यानं ना शेपुटा दिला आपल्याला त्यानं शेपुटा दिल्या तिथलंच होतं मग त्याच्यानं हा मेवाय सादर झाला मग त्याच्यानंतर परत मग आम्ही परत ते सगळं झालं मग निघालो आम्ही प्रवासाला परत. तिनं नसते तर आमचं कल्याणच होतं ते एवढी थंडी. 9-9:30च्या दरम्यान थोडंसं आभाळ हडकलं. आमचा प्रवास तसाच चालू होता. मग तिथं परत मानेसर म्हणून एक आहे अगदी दिल्लीच्या जवळ बाउंड्रीला मग मुक्काम करायचं तर हायवेच्या कडेला असं एक टेकडी होती आणि टेकडीवरती एक आश्रम दिसला. तर ते आश्रम दिसला तर ह्यांना म्हटलं थांबा मी इथेच आपली मुक्कामाची सोय होती का बघतो. सायकल तिथेच लावली मी चालत वरती गेलो. बऱ्याचशाच पायऱ्या होत्या. मग तिथं चढून गेल्यानंतर परत मग तिथे एक महाराज होते. मग महाराजांना म्हणलं असं असं आहे आमच्या इथं मुक्कामाची सोय होईल का? कुठून आलाय? तर म्हणलं महाराष्ट्रात आलोय. कुठे निघालाय? तर म्हणले दिल्लीला निघालोय. कशाने आलाय? तर म्हणलं सायकलवरती आलोय. सायकलवरती? तर म्हणलं हो. हिंदीतनंच बोलत होते. किती जण आहेत? तर म्हणलं तिघे. मग या म्हणले तुमची सगळी व्यवस्था करू. मग त्यांनी आम्हाला नेलं वरती. मग ती सायकल घेऊन आम्ही तिथे गेलो बसायला दिलं. चहा दिला एक ग्लास मोठा भरून आणि परत म्हणजे स्वयंपाक काय करू नका आम्ही सगळी जेवणाची व्यवस्था करतो. मग त्यांनी स्वयंपाक विपाक केला. आम्हाला तिथे खोलीमध्ये आणून दिलं ते सगळं. आम्ही जेवलो गेलो. परत ते भांडी न्यायला आला नाही आम्ही जेवलो गेला माणूस आणि परत मग एक जण आला. एक जण आल्यानंतर त्यानं सांगितलं आता झोपा दार बीर आतनं लावून घ्या कडी लावा रात्रीचं कुणीतरी दरवाजा वाजवल तुम्ही दरवाजा अजिबात उघडू नका. आता असं म्हणलं की यांना तर दरवाजा फक्त उघडू नका तुम्ही रात्रीचं कुणीतरी येईल उठवा आवाज द्यायला. बरं म्हणलं ठीक आहे म्हणलं नाही म्हणल्यानंतर परत मग झोपलो. आम्हाला तिघांना 3 बेड होतं. झोपलो आम्ही. झोपल्याच्या नंतर 11:30-11:15च्या दरम्यान दरवाजा वाजला. दरवाजा वाजल्यानंतर मी जागाच होतो. म्हटलं त्यांनी सांगितलं उघडायला नको. मग कशाला उघडा? मग त्यांनी ठॉक 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 परत नाही ते ठॉक 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 तरी विनाश मग ती काय वाजवायचं थांबणार तरी म्हटलं मग बघूया तरी म्हणलं काय आता ती थांबणार नाही ती. मग मी दार उघडलं तर 2 जण होते. ते 2 जण आत आले तर एक इतका विद्रूप दिसत होता त्याचे वार बेर झालेले होते इकडून विद्रूप असा म्हणजे एक गुंड म्हणजे एक असा आणि एक होता तो आपला बऱ्यापैकी होता. तर ते आले की बसले माझ्याच बेडवरती बसले दोघे बी. मग कुठून आला काय आला कशासाठी आला मग सायकलून आला ही ती इकडं तिकडं. मग साताऱ्यातनं आलोय म्हटल्यानंतर महाराष्ट्रातनं आलोय म्हटलं. महाराष्ट्रातनं कुठून? तर म्हणलं सातारा दिलं. मग साताऱ्यातनं म्हणल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं. चव्हाण साहेबांच्या मतदारसंघात आला का? तर म्हटलं हो. मग ते चव्हाण साहेबांचं बरोबर म्हणजे जरा टॅलेंट होतं त्याच्याकडे. त्यानं बरंचसं कौतुक केलं चव्हाण साहेबांचं. मग महाराष्ट्र असं आहे महाराष्ट्र तसं आहे महाराष्ट्र असं घडवलं तसं घडवलं. तर होता काँग्रेसचा ती बिगडी. त्यामुळे मी ती बरं वाटलं जर राहायला म्हटलं गट्टी जमली हा म्हणजे ते काय दरवाजा वाजवले आपण आत घेतलं ते उलट चांगलंच झालं. ते बरीचशी चर्चा इकडची तिकडे झाल्यानंतर परत मग मी आता हरियाणाच्या राजकारणावरती बोलायला सुरुवात केली. मी त्याने महाराष्ट्रावरती बोलले. मी आपला हरियाणाचं बोललो तर म्हटलं मी त्यांना म्हटलं मला एक सांगा म्हटलं देवीलाल बन्सीलाल आणि भजनलाल यातला सगळ्यात चांगला माणूस कोण? तर त्याने एका वाक्यात होतं ओ तो तीनों भी कुत्ती चोद है. मात्र तो म्हणला कैसा लगा हमारा हरियाणा. फिरत होतो ना मी बहुत अच्छा आहे अशा तशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं आणि सन्मानानं परत मग ती गेली. सकाळी उठलो आम्ही आपलं सायकली खाली घेतल्या रस्त्यावरून निघालो तर चौकातच ते भेटले परत 2 जणी. ते दूध घालायला काय मंडळी चालली होती त्याच्या दुधांच्या सायकली अशा होत्या की मोठीली 2-2 केंड मागं वाटतो म्हणजे 40 जुनी 80 जुनी 160 लिटर एका सायकलवरती ते दूध वाहत. आणि त्या सायकलीला रेमा बी मोटरसायकलच्या रेमासारख्या असायच्या जाडची जाड. मग त्या पद्धतीने परत मग मुलाखत घेतली. मग परत आम्ही गेलो. साधारणपणे 3-3:30च्या दरम्यान आमचं
म्हणजे दिल्लीमध्ये एंट्री झाली, पोचलो आम्ही. तर तिथं दिल्ली पोलीस म्हणजे ट्रेनिंग सेंटर जे होतं दिल्लीतलं, त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमची सगळी राहण्याची व्यवस्था वल्लभभाई पटेल ट्रेनिंग. आपल्या मान तालुक्यातली जी काही तिथं दिल्ली पोलीस म्हणून जी काही मंडळी होती पूर्व, मग काय प्रत्येक ठिकाणी मला समजी गोष्ट सांगित होती, हे अमकं आलं, हे तमकं आलं, प्रत्येक ठिकाणी सांगित होतं. मला काय कळतच नव्हतं. आता हे हुशार आहे, ती मामुली हुशार नव्हते, ती होतं म्हणून तर आम्हाला हे बघायला मिळलं, नाही तर कुठलं बघायला मिळतंय. हा, कुठलं तरी काहीतरी कुठल्याही माणसानं व्हायचं तरी निदान मरायच्या आधी काहीतरी कुठलं तरी पंजाबपर्यंत नाव निघावं, निदान घरात तरी. हे माणूस म्हणेल काय, आमचा नातू काय म्हणेल, तू काय सांग तुझा आमचा दिल्लीला गेलता सायकल. मग अशी इतिहास जे म्हटलं का नाही, इतिहासच घडला ना तो. इतिहासच घडला. बरोबर का नाही? सांगेल दिल्लीला गेला, तुम्हाला आता हरियाणा मधून एंट्री दिल्लीत केली, कसं वाटली दिल्ली? दिल्लीला काय, दिल्लीत एवढी पुन्हा मुंबई सारखी त्या टायमाला शिकी नव्हती. दिल्ली म्हणजे कशी, मुंबई पुण्यासारखी दिल्ली नाही. बर, म्हणजे इतके म्हणजे गर्दी नाही इतके, असं पटाका नाही दिल्लीत, पण बघण्यासारखीच ठिकाण दिल्ली. हो, एकच नंबर ठिकाण. काय ते लाल किल्लाच नाही का, लाल किल्ला, ते राजघाट, बघण्यासारखे ठिकाण. आणि सकाळच्या बाहेर ते कितीच तिकीट काढून आपण फिरलो, 100 रुपये. 100 रुपयाचे. मग ते सकाळचे 8 ला 100 रुपयाचे तिकीट काढले, म्हणजे संध्याकाळी 7 लाच पोटी होत होती. मोठी मोठी ठिकाण दाखवायची. ते आत ते वाहनातच ते त्यांचं ते काय ते पुकार देते ना आतच. नाही ते बाबा हे तर एक 5 मिनिटं गाडी उभी राहील, ती कुठलं ठिकाण आलं, की इंदिरा गांधीचे हे गाईड होते, ते प्रत्येक बसमध्ये गाईड असायचे आणि माईक सिस्टीम आतमध्येच होती. दिल्लीत तुम्ही स्वयंपाक करून खाल्ला का? नाही, आम्ही तिथे त्यांनीच आमची सगळी व्यवस्था केली. पोलिसांनी दिल्ली पोलीस जे होते ना, त्यांनी लय मोठी मटणाच्या पार्ट्या हे ते जेवण आलं छान, झोपायला आलं छान. परत आम्हाला सगळ्यांना पोशाख केले येताना त्यांनी सन्मान. तुमचं कॉन्टॅक्ट कसं दिल्ली पोलिसांना? हे पांडेकरांचा ते पोरगा ना तिथं दिल्ली पोलीस, ते बजरंग ट्रेनिंग सेंटर मध्ये होतं, ट्रेनिंग मध्ये होतं. त्यामुळे मग तिथं मग त्याला कसं कळालं तुम्ही, पत्राने? नाही, अगोदरच माहिती होतं, त्यांना पत्रानं कळवलं ना आम्ही असं येतोय. मग ते आम्ही ते डायरेक्ट आपण ट्रेनिंग सेंटर मध्येच गेलो ना. मग ट्रेनिंग सेंटर मध्ये तिथे ती वाटच बघित होती. तिथनं परत मग संध्याकाळची व्यवस्था केली. राष्ट्रपतीचा कार्यक्रम तिथंच होता ट्रेनिंग सेंटर मध्ये त्या दिवशी, योगायोगानं. त्या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला नेलं. तो कार्यक्रम बघितला तिथं रात्रीचा. परत आलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी दिल्ली दर्शन. मग सगळं दिल्ली दर्शन वगैरे झालं. कुतुब मिनार दावला त्याला, म्हणलं कुतुब मिनार हे समजा कसं वाटलं कुतुब मिनार बघण्यासारखं ठिकाण, बघण्यासारखं. तर ते तुम्हीच म्हणला नाही का, तिथे एक सहल गेली होती, आपण ह्याच्यात होतो, कराडात होतो, तुम्ही नाही का म्हणता, ही काय कुतुब मिनार बघतोय, दिल्लीचा कुतुब मिनार. मग तुम्ही नाही का म्हणला, अशीच एक सहल गेली, तर अचानक लाईट गेली वरनं. लाईट गेली, ते वरलं जे पोर जे पडलं, त्याची 45 पोरं पडल्यावर ती खलास झाले. 45 पोरं खराब झाले. कधी पाठीमाग बरेच सांगितलं मला. त्यामुळे काय झालं की निम्यापर्यंतच जाऊन देते ती, वर तर बंद करून टाकलं. 7 मजले आहेत काय म्हणलं की आता कुलूप लावलंय त्याला, आता बंद केलंय, आता जाऊन द्या. गर्दी झाली आणि लाईट गेल्यानंतर मग आतनच जे नाही ना सगळा असा गोल 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 गोल, आणि मग गर्दीत मग काय कळणार पोरं बरं, एक काय पडलं की मग सगळी गडगड गडगड गडगड, हे त्याच्यावर त्याच्यावर असे. त्यामुळे ती दुर्घटना झाली. त्यावेळेपासून त्याने ती वरती जाणं बंद केलं त्याने. बरोबर बघण्यासारखा नाद भरीत काम, मोठे मोठे मंदिरं ही बघण्यासारखी, मंदिरं बघण्यासारखं, राजवाडे बघण्यासारखं ठिकाण. मुंबईला आणि पुण्याला काय, किती दिवस काढलं दिल्ली? 2 दिवस दिल्ली. ते पुन्हा मथुरेत मुक्काम केला. म्हणजे तुम्ही येताना मथुरे त्या मार्गे आलो, जाताना इकडून गेलो. जाताना तुम्ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान
हरियाणा हरियाणा आणि मग दिल्ली. दिल्ली. हो. आता येतानाच येताना उत्तर प्रदेश, येताना युपी नंतर परत मग मध्य प्रदेश मधले महाराष्ट्र. येताना जरा जास्त फिरलो मध्य प्रदेशात. म्हणजे मग ते आता तुम्ही ती दिल्लीतून तुम्ही युपी मार्गे आला बरोबर. युपीत काय तुम्हाला अनुभव वगैरे? युपी मध्ये काय झालं की युपी मध्ये पहिला मुक्काम आमचा मथुरेमध्ये झाला. मथुरेत मुक्काम केल्यानंतर मग येताना वृंदावन आणि परत मग आम्हाला भोपाळला यायचं होतं. मग अशा पद्धतीने मग फिरत 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 आलो. युपी मध्ये बऱ्याच ठिकाणी आश्रम आहेत, चांगल्या पद्धतीचे आश्रम आहेत. मग तिथं हायवे म्हणजे हायवे टच बरेचसे आश्रम आहेत. त्यामुळं आम्हाला तिथं शक्यतो स्वयंपाक करावाच लागला. प्रत्येक ठिकाणी आश्रमात गेलं की त्यांची राहण्याची, जेवणाची, लॅट्रिन, बाथरूम, सगळं झोपायची सगळी व्यवस्था आणि सगळ्याच गोष्टी करत होती. आणि माणसाने अतिशय चांगल्या पद्धतीनं, सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक ठिकाणी जायला त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातून आलोय आणि सायकलवरती आलोय, त्याचं त्यांना फार मोठं कौतुक वाटायचं. आणि ती इतकं प्रेमानं मग ती कसं आहे, कसं आला, काय सगळ्या गोष्टी करायच्या. जेवण कुठे होते? जेवण बऱ्याच ठिकाणी दिलं, बऱ्याच ठिकाणी जेवण दिलं. काही वेळेला परिस्थिती अशी आहे की एक वेळ आमच्याकडे पीठ नव्हतं. असं की एका खेड्यातनं प्रवास करत होतो. आता ते दळण दळणं, कांदा बघणं, बटाटा आणणं, गोड तेल बघणं, हे सगळं माझ्याकडे असायचं. आता संध्याकाळी पीठ नाही, मग ते दळून घेतलं पाहिजे ना आपल्याला. मग दळून घेतलं पाहिजे तर मग मी आपल्या त्या गावात रस्त्याच्या कडेनं चौकशी केली. म्हणलं इथं पिठाची चिक्की कुठं आहे? तर म्हणले पुढं आहे का? म्हणलं दळून. ते सायकलवरती आमचा ते अवतार. मग ती परत मग ती बघली म्हणले काय पद्धत आमची. मग कोणीच राहिलंच नाही, म्हणलं स्वयंपाक करायचा आहे आम्हाला. तर म्हणले मग स्वयंपाक नका करू, तुमची जेवणाची व्यवस्था करतो. तर म्हणलं कुठं? तर म्हणले लग्न आहे, लग्नात करतो व्यवस्था. काय कुठं तरी आयतं जेवण मिळते, चला. मग गेलो आम्ही तिथे. लग्न होते, पंक्ती होत्या, त्याने आमची व्यवस्था केली. सायकल लावली. आमच्या पैसे आम्हाला म्हणलं कुठल्या काय तर असे नसं महाराष्ट्रात. मग जेवायला येता का जेवायला? तर हे काय म्हणतं, नाही आम्ही नाही तसं येणार, बोलवल्याच्यावर नाही येणार. भाऊ काय म्हणतं, नाही आम्ही तसं येणार नाही, बोलवलं नाही म्हणता, मीच आहे की. मग त्यानं आम्हाला नेलं जेवायला. बसलो आम्ही. शेवट 5 झालं होतं. एकदा 5 माणूस आमच्यापाशी नाहीच कोणी, आम्ही तिघच बसलो. मग ते अर्धी पत्रावळ तेवढी दिली, पण त्याला दुरून कुठं आहे? दुरून त्यांच्याकडे नाहीच. मग आता भाऊ बघतो तर माझ्याकडे, मी बघतोय त्यांच्याकडे. तवर आदेशी आपलं नाही, तवर एक जोडीदार आला त्यांच्यातला. मग त्यानं ते आपली चपाती ती कुस्कारली आणि त्याचं झालं केलं दुरणासारखं आणि ती त्यात त्या घेतली. आणि मग आम्ही बी तसंच केलं. त्याच त्या घेतली. प्रत्येक आपल्याला शेक कमी पडली कसं लगेच येते, तसंच प्रत्येक टायमाला तूप येतो. तूप हो, तूप अगदी काय म्हणजे दुधासारखंच तूप वाढत. दुधासारखंच तूप प्रत्येक टायमाला जेवण होतं उत्तर प्रदेशमध्ये. चांगल्या पद्धतीचे जेवण, बऱ्याच ठिकाणी जेवण दिले लोकांनी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने. सकाळचं मग कुणी विचारणारच की आपण काय काहीतरी आपल्या दारावर एखादा आलं म्हणजे हे कुठला काय. मग आम्ही वाईट कौतुक सांगितलं महाराष्ट्राचं म्हणल्यावर मग त्यांना वाईट कौतुक वाटायचं. मग म्हणायचे त्या हॉटेलवाल्याला म्हणायचे इत्यादी. तेवढाच फक्त आम्ही त्यांचा चहा पिलो, नाही आम्ही कधी हॉटेलात काय चाललंय, मोबाईल चाललाय का तुमचा? नाही, तुमच्याकडे बोलतोय. तर आम्हाला तेवढाच चहा, नाही तर आम्ही म्हणून हातीला जाऊ म्हणून चहा पिलो नाही. आम्ही जर हातीला चहा पिलो असतो किंवा काय खाल्लं असतं ते काही मग आम्ही आजारी पडतो. तब्येत बिघडली असते आणि म्हणूनच ते निर्णय घेतले. काही नाही आम्हाला. सर्दी पडसं सुद्धा नाही, किती होत होता? सर्दी पडसं सुद्धा नाही अजिबात. तुम्ही पूर्ण तयारी करूनच नाही, मानसिक तयारी बघायचं. मानसिक तयारी जितकी जबरदस्त होती बरं का. जसं इंग्लिश मध्ये म्हणा विल फाइंड अ वे, तशी ती इच्छाशक्ती असली का नाही म्हणजे आपल्याला कुठली अडचण येत नाही, काय नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय की रस्त्याला कुठं विसरावं लागलं नाही, कुठं काय करावं लागलं नाही. जेवण तर हे तंबाखू अशीच खायची, सायकल टिकून कधी धुंबाल नाही जमिनीला टिकून. तेव्हा एवढा प्रवास होत होता. 14 महिन्यात आम्ही माघारी आलोया. महिन्यात
बघ इतिहास किती लांब आहे. मग घरी आलोय. दिल्ली म्हणजे काय मामूली गोष्ट नाही. आणि ती नुसती दिल्ली नव्हे, आता इथनं बरं आहे. नाही बाकीचे सगळे परिसर फिरतच आलो ना. नाही, नाही, येताना इथनं शेगाववरून बरोबर आलो. गेलो, कसं गेलो. येताना काय केलं मग शेगाववरून आलो ना. ते भोपाळवरून शेगाववरून असं महाराष्ट्र जाताना शिर्डीवरून गेलो, येताना शेगाववरून आलो. मग शेगाववरून येत असताना पण नाव सापडेल, नाहीतर पुन्हा तुम्हाला अडचण होईल म्हणून नावेन आपण नर्मदेत आड्याला आलो. हा. आणि दुसऱ्या दिवशी निघालो त्यावेळेला इच्छापूर ते नाव कशी होती बरं का, नावचं सांगतो मी. नाव जी होती ती बैल सुद्धा पाण्यात अशी उचलायची बैल आणि त्या नावात टाकायची. तेव्हा इकडलं तिकडं मारत जात, फुलच नाही. आवतं फिवतं त्या नावातच टाकायची. मग अलीकडची पलीकडे आणि पलीकडची अलीकडे ती म्हणते ती. आता तुम्ही तिथून आता मध्य प्रदेशात आला. मध्य प्रदेशात महाराष्ट्रात कसं आला? मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर मध्य प्रदेशमध्ये शेवटचं. आणि तिथून परत मग महाराष्ट्रात येताना मग शहापूर लागतं. शहापूरच्या नंतर इच्छापूर. इच्छापूर म्हणजे मध्य प्रदेशचं शेवटचं टोक. आणि इच्छापूर सोडून ज्यावेळेला आपण आज येतो त्यावेळेला मलकापूर लागतं आपल्याकडं. त्या मलकापूरला आलो आणि मलकापूरमध्ये आमचा मुक्काम झाला. आणि मलकापूरवरून सकाळी लवकर उठलो, सकाळी निघालो शेगावला गेलो. शेगावला जरा अंतर कमी असल्यामुळं लवकर पोचलो. शेगावमध्ये मुक्काम केला आणि परत मग बाबांचं दर्शन बिर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी नांदोरा मार्गे बुलढाण्यावरनं वरती आलो. तर बुलढाण्याचा घाट आहे तो जवळ 8-9 किलोमीटरचा घाट आहे वर चढायला. तर तो टोटल घाट मी न उतरता त्यावेळेला सायकलवर चढवून आणले. टोटल घाट 9 किलोमीटरचा घाट आहे टोटल. तुम्ही कधी जरी गेला बुलढाण्यावर नांदुरेला शेगावला तर तुम्हाला तो घाट आणि ती चढण लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर परत मग बुलढाण्यात आलो. बुलढाण्यात काय थांबलो ना. त्याच्यानंतर मुक्कामाला आम्ही चिखलीला आलो. तर इलेक्शनचा निकाल लागला होता. इलेक्शन झालं होतं त्या दिवशी आणि दंगल झाली होती तिथं. त्यामुळे 144 जारी झालं तिथं. त्यामुळे तिथं पोलीस थांबवून देण्यात आम्हाला. मग आम्ही त्याला पोलिसांना कायला विनंती केली, म्हटलं असं असं आम्ही प्रवासी आहोत आणि आम्ही सातारचा आहे, दिल्लीला गेलो होतो सायकलवर. मग ते म्हणले त्यांनी आम्हाला सुरक्षित ठिकाणी स्टँडवर पोहोचवलं. आता म्हणले इथनं हलू नका, गावात काही घडू शकतं. तिथं परत मग स्वयंपाक करून जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी परत मग मांजर सुंबा मार्गे चौसल्याला आलो. चौसल्यात मुक्काम केला आणि तिसऱ्या दिवशी परत मग तिथनं आम्ही पंढरपूरला यायला निघालो. तर परत मग ती पंढरपूरला आलो. तिथं आबा महाराज होते आपल्यातले. त्या आबा महाराज मला आठवत नसतो पोलिसात होते. त्या आबा महाराज पंढरपूरला होते जैतून महाराजांच्या मठामध्ये. तिथं परत मग आम्ही मुक्काम आलो. तिथं त्या दिवशी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आवर्जून ठेवून घेतलं आणि परत मग तिसऱ्या दिवशी निघालो. 3-3:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. अतिशय छान सुरक्षित असा तो प्रवास झाला. कुठल्याही प्रकारचा सीन जाणवला नाही, काय नाही. मला तर इतकं वैशिष्ट्यपूर्व किंवा अभिमानानं सांगावं असं वाटतं बरं का, की ज्या अवस्थेत आम्ही सकाळी सायकलवर बसायचो फ्रेश, तितक्याच संध्याकाळी उतरताना सुद्धा तेवढंच फ्रेश राहायचं. ची खासियत होती त्याच्यामध्ये. आणि थकवा आळस बिळस असं कधीच जाणवलं नाही, अजिबात सुद्धा जाणवलं की बा कंटाळा आला आणि मग आता कसं करायचं, आता इतकं असलं कधी वाटलं नाही. प्रत्येक दिवस असाच इतका चांगला गेला, चांगला उजाडला. आणि त्यामुळं तो एक आमच्या आयुष्यामध्ये इतिहास, की जसं मुलांना काय नाही तुमच्या दोघांच्या आयुष्यातलाही एक इतिहास होऊन गेला. तुमच्या आता नातवंड आहेत, परतुंड आहेत, गावातली काही लोक आहेत, त्यांना सुद्धा ही एक इतिहास म्हणून ऐकायला आज भारी वाटतं. असं आम्हाला वाटतं. आता आमचा जन्मही नव्हता त्यावेळेस जन्मही नव्हता. त्यावेळेचं प्रवास वर्णन ऐकून आम्हालाही वाटतं की आम्ही बी आता तसं तुमच्या मार्गाने एखादा प्रयत्न करावा. करायला काय हरकत नाही बरं का. इच्छाशक्ती असली का नाही त्या सगळ्या गोष्टी घडते, त्या काही अडचणी येत नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे माणसाकडे. इच्छाशक्ती असल्यानंतर कुठलीही गोष्ट अजिबात सुद्धा अडचणीचा विषय येत नाही, काहीच होत नाही. फक्त धाडस बी पाहिजे त्याला. इच्छाशक्ती असून नुसतं उपयोग नाही. नाहीतर कसं होईल, काय होईल, असं होईल तसं होईल काय. तसं मग कसं असतंय की माणसं पोटात बेटी घालते लोक तिथं. मग असं आहे चंबोलच्या खोऱ्यात, मग ते असं आहे तसं आहे आमकं आहे तमकं आहे, ते असतंच की माणसं. पण माझ्या अभ्यासात असं आलं होतं बरं का त्यावेळेला सुद्धा, की प्रवास वर्णनात प्रवासामध्ये युरी गायकरीने जो प्रवास केला अंतराळ, पहिला अंतराळवीर,
तर त्यांना अंतराळात आल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं, लोकांनी विचारलं कसं झालं, जसं आता तुम्ही आम्हाला विचारता काय वाटलं, काय वाटलं, तर मग त्यांनी सांगितलं, एका वाक्यात त्यांनी सांगितलं, डेव्हिड वॉज नॉट सो टेरिबल ॲज ही हॅज पेंटेड. राक्षस इतका भयंकर नसतो की जिथं तो चित्रित केलेला असतो. बरोबर. म्हणजे जे सांगतात का ना तितकं ते भयंकर नसतं. आणि त्याची खात्री मला होती. त्यामुळे चंबळचं खोरं असू दे नाहीतर आणखीन कुठले असू दे, जे सांगतात त्या पद्धतीने तितकं नसतं ते. शेवटी माणसंच आहेत ना तिथं सुद्धा. समोर आल्यानंतर बघू काय करायचं. म्हणजे हा विषय असतो तिथं. त्यामुळं आपण आपल्या पद्धतीने सेफ असलो, कुठेही कसली अडचण येत नाही. आणि माणसानं आयुष्यात जन्माला आल्यानंतर असं काहीतरी करावं की जेणेकरून 2-4 पिढ्याला तरी त्याची आठवण राहावी. म्हणजे असं की मरावं पण कीर्ती काहीतरी शेवटी घरात कुणी म्हणेल का नाही, आज काय तू बोलतोय, आमचा आजार एका दिल्लीला गेलता सायकलवर, कुठे आहे ते बघाय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. चालतंय, धन्यवाद. बरं झालं.